प्रसादराव पॅन्ट थोडी वर घ्या ना. सगळेजण तुमची बॉम्बी बघायला टंपले. नमस्कार मंडळी. विनोदावरची पायरी गाठत, टेन्शनच्या रायवळला दूर सारत, हास्याचा हापूस आंबा घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, प्रसाद ओक दिग्दर्शित बहुचर्चित सिनेमा चंद्रमुखी सबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आणि त्याच निमित्तानं आज देखील आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे चंद्रमुखीची टीम. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. मंडळी, प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं याच्यावर ठाम विश्वास असलेली सुरकी, अर्थात जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आज पुन्हा एकदा आली आहे विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर यांच्या पोलीस स्टेशनमध्ये. बघूया तिथे काय घडतंय. साहेब साहेब हे एक सासरे आलेत. साहेब नमस्कार. ये बघा, ये पासबुक आहे, नाही ये घराचं पेपर, नाही ये जमिनीचे पेपर आहे. एक हे इथे का मांडलंय तुम्ही? असं काय करताय? आपल्या घराण्याची आता वाटणी होणार आहे ना. हा तर जावई बापू म्हणून तुम्ही इकडे पाहिजे का नाही? आता तुम्हीच आमचे एकुलते एक जावई बापू. एक मिनिट, कोण जावई बापू? जास्त तुम्ही मला ओळखलं नाही. कोण आहात तुम्ही? अरे मी तुमचा सासरा. काय? हा, सुरकीचा बापूस. कोण सुरकी? कोण सुरकी? अरे तुमची बायको सुरकी. सुरकी अगं ये इच्छा, आता ये माणूस ओळखत नाही आपल्याला. आईलो आईलो ये तू. तुमच्यामुळं ओ माय गॉड. यो दिलाचा बंद पिंजरा उघड. आता पाखरवाने मोकळं मोकळं वाटतंय. सुरके कोण आहेस? कुठून आलीस आयुष्यात माझ्या? प्रसादराव पॅन्ट थोडी वर घ्या ना. सगळेजण तुमची बॉम्बी बघायला टंपले. काय गाणं लागलंय बॅकग्राऊंडला आणि कुठलं गलिच्छ यमक वापरतेस? पॉम्पलेट आणि शिंपल्याने बॉम्बी बघायला टंपले. मुलीला समजवा, माझ्या प्रेमात वेडी झालीये ती. नाही ऍक्च्युली तुम्ही पण मला जामच आवडलात. म्हणजे हो म्हणजे आम्ही सुरकीसाठी ना तुमच्यासारखा जावई बापू शोधत होतो. हा म्हणजे एकदम असं धष्टपुष्ट शरीर यष्टी अशी मजबूत, हा मी ते कमवली आहे बॉडी. अशी उड्या मारताना हालताना तुलतुलीत पोट, असं चालताना घासताना लुबलुबलीत मांड्या, असं खुर्चीमध्ये बसल्यावर अडकल्यावरती जो एक्स्ट्रा येतो ना तो असे 2 गोले, सकाळपासून संध्याकाळपर्यंत असा अंगावरून वरगलणारा चिपचिपीत घाम. तू आधी खाली येतेस का मी आधी खाली येते? अशी पॅन्टीची न आतल्या पॅन्टीची लागलेली एकदम स्पर्धा. त्या भारी याच्यात काय इच्छा? मला वाटलं हिचीच आवड विचित्र, या खानदानी प्रॉब्लेम आहे हा. मला जावई बापू बोलायचं नाही. मी तुमच्या मुलीशी लग्न करणार नाहीये, कळलं? काय फालतूगिरी आहे?
तुम्ही जबाबदारी स्वीकारा आता. एक मिनिट, कसली जबाबदारी? कसली जबाबदारी? आता प्रकरण जाम पुढे गेलेले आहे. आजच सकाळी सुरकीने कोरड्या अशा उलट्या केलेल्या आहेत. तुम्ही बाबा होणार आहे ना मी आजोबा. ती करते ना तेव्हा चंद्रा वाटते, तू करतेस ती फेंद्रा वाटते. एक मिनिट, हे काय मला सांग, समजवले काय चाललंय इथे? हे काय नवीन निघालंय? अरे काही नाही, मला माझी सुरकी बोलले काय? का तुम्ही ते येशूवरचं आपलं देऊळ आहे ना तिकडे गुपचूप जाऊन तुम्ही लग्न उरकून टाकले. मला बोलली ती. हे काय नवीन? आपलं लग्न झालंय? हो, आपल्या संसाराला सुरू झायल्या या संसार रूपी येलीवर एक गोंडस फूल उगवणार आहे. बापरे. एक मिनिट, कुठलं फूल? काय बडबड? कुठलं फूल? हे बघा आता ते फुल आहे ना ते तुम्ही डोक्यान माला नाही तर हातान बांधा, पण हे फूल तुम्ही तुमच्या पदरान घ्याव. तुमची मुलगी खोटं बोलते. बापूस बापूस मला या खोटे नाट्य आरोप सहन होत नाही ना, म्हणजे बालाला बी सहन होत नाही. बोला ना त्यानं काय. जावई बापू काय फालतूगिरी आहे? तुमची बायको पोटूशी असताना तुम्ही तिला त्रास द्याल? हा, कसली पोटेशी आता चंद्रा करून नाचत होती. ही कसली आता एक खोटं खोटं वागते सगळा. नाही, मला वाटलंच होतं तुम्ही नकार देणार, म्हणून मी इकडं पुराव्या सकट आयलो. ऐकलं कसले ना, पुरावे? इकडं येण्याच्या आधी मी डॉक्टरांकडे टेस्ट करून आलो होतो ना. डॉक्टरला पण बोलवलं होतं, तू अजून आला नाही. एक मिनिट मी त्यांना फोन करून विचारतो कर, कुठं बोलो. पोहोचले. हॅलो डॉक्टर, तुम्ही कुठं आहे? आय एम कमिंग. तुमची गरज आहे, या लवकर. Hello everyone. Hey. I'm doctor. That's like fertilizer. Then shall always having to personality nothing else. I shall always having to personality nothing fertilizer, giving to home and hospital nurse and oh my God. अरे बाप रे, पुरी लुंडून वरून डॉक्टर मागवलाय. लुंडून वरून डॉक्टर मागवलाय. दादूस, लुंडून वरून नाही, चुपलून वरून मागवलाय डॉक्टर. आता वसऱ्या लिवलेलं पण बोलतोस काय? Yes, I know. Fertilizer. Then shall always having to personality. ही सुरकी माझ्याकडे चेकिंग साठी आली होती. मी तिला बरोबर सगळं चेक केलेलं. काही जमा दिलं. हिच्या जे पोटात जे बाल आहे ते ह्याचा त्याचा नसून ते इन्स्पेक्टर खांडेकरचंच आहे. एक मिनिट, मला आधी सांगा हा कुठला डॉक्टर आहे जो ऑपरेशन थिएटर मध्ये डायरेक्ट त्या गेटअपवर आला? हातात कैची आहे, ग्लोव्ह आहे. कुठला डॉक्टर आहे तुम्ही आणि काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा म्हणजे माझ्याकडे एनडीए रिपोर्ट आहे. कुठला रिपोर्ट आहे? डेनी रिपोर्ट आहे माझ्याकडे. आत्ता एनडीए बोललात. कोणी बोलला? तुम्ही बोललात. कैची खुशी नाही बोलला तू. मिनिट, काय बोललो मी? माझ्याकडे डीएनए रिपोर्ट आहे. काय समजला? कुठे दाखवा. येस, शोधिस. एक मिनिट, हा डीएनए रिपोर्ट तुझा? हो हे खांडेकरचंच बाळ आहे. आपलाच काय समजली हो? त्या बापाने असा डीएनए रिपोर्ट लिहिला. हो हे खांडेकरचंच बाळ आहे. असाच रिपोर्ट असतो वसाड्या, असाच. आणि हे बघ, ह्या पोरीच्या पोटात जे बाल आहे ते तुझाच आहे. नाही मला कळलंय. मला सगळं कळलंय डॉक्टर. थँक्यू सो मच. येस, I know. Okay, take care. I'm going now. Just I'm talking about fertilizer. Yes, fee is going to come on. I saw. इकडे Yeah. What? एक मिनिट. Yeah. जगताप, हा साहेब. ते माझं 1.5 फूट इंजेक्शन आहे ते द्या जरा. Okay. द्या जरा. Yeah.
डॉक्टर तिकडे बघा जरा. Yeah, I know. मारू नका मला, मारू नका. कोण असतो? हा? मारू नका. हो, जगताप ते मागच्या आठवड्यात कोळीवाड्यात 3 खून झाले, त्याचा खुनी सापडला? नाही साहेब. या गोट्या डॉक्टरच्या नावावर टाका. नाही, 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 पाय पडतो. याला हात टाका. हो, पाय पडतो डॉक्टर, पाय पडतो. लवकर बोल, कोण असतो? मी बर्फवाला आहे. कोण आहेस? ते सुरकी मच्छीचा धंदा करते ना, तर तिला मी बर्फ पोचवतो का नाही. ती मला म्हणाली तुम्ही डॉक्टरचं नाटक नाही केलं ना तर मी तुमच्याकडनं बर्फ घेणार नाही, काही समजलो म्हणून मी नाटक केलं. देव खोटं नाही सांगित. ऐकलं? तुमची मुलगी खोटं बोलते, ऐकलं का? या कोणत्याने आता तुझं तुकडच करताय. बापूस, काय फालतूगिरी चालली तुझी ही? स्वर्ग! अतिशय सुरसुरीत परफॉर्मन्स प्रसाददा. वा वा, बहारदार, फार मजा आली. मला भीती वाटत होती वारंवार की अजय अतुल जेव्हा हा एपिसोड बघतील तेव्हा ते मला म्हणतील, अरे तुला असं नाही वाटत प्रसाद हे गाणं या दोघांवर जास्त छान वाटतं? पण मी त्यांना उत्तर देईन की नाही छान वाटत आहे. नाही फॅन्टॅस्टिक. नमक काय, आणि तू सुद्धा काय आवाज काढला आदिनाथचा तुम्ही दोघांनी. क्रेझी परफॉर्मन्स होता, फार मजा आली. वर्षभरातून कधी सुपरहिट असते इन्स्पेक्टर आणि सुरकी. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी सुरकी भेटली. अरुण दादा, सुरकीचे वडील तुम्हीच असू शकता. प्लॅटॉनिक कडक, फारच भारी. म्हणजे आज खूप दिवसांनी फर्टिलायझर ऐकून मन तृप्त झालं. मस्त होता परफॉर्मन्स, मजा आली. मंडळी, शूटिंग 2 प्रकारचं असतं. एक असतं आपलं व्हिडिओ शूटिंग आणि दुसरं म्हणजे गन न केलेलं शूटिंग. आणि जर ही 2 शूटिंग्स एकत्र आली तर बघूया काय होतं ते. तुमच्यासमोर हा धुवाधार परफॉर्मन्स घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले सगळे अवली हास्यवीर. सर, आपल्या हिरोईनचा पहिलाच पिक्चर आहे बरं का, करून घ्या बरं का तेवढं. हा, मी आलो. ए ऐक की. काय ह्याला नीट सांग, अँगल असा लाव की लव सीन असं वाटलं पाहिजे. तू डिरेक्टर, तू सांग की मी का सांगू? अरे लगा, आता मी सांगितलं काय, तू सांगितलं काय, आणि तसं बी त्याला पाहिजे तीच करते ती. हा हे म्या लव सीन आहे बरं का, व्यवस्थित लाइटिंग एकदम जोरात हान. हा, ते मी DL पाहतो. चला, आहे का सगळं रेडी बरं का? सर रेडी आहे सगळं. 2 मिनिटात सीन सुरू करू आपण आता. गेल्या 3 तास तुम्हाला हेच सांगतोयस. सुरू कधी करणार? दिस इज व्हेरी अनप्रोफेशनल. सर आता सांभाळून घ्या की, तेवढं पहिलाच पिक्चर आहे आमचा. नाही, आज प्रॉब्लेम आहे म्हणून मी नौख्यांसोबत काम नाही करत. सी, आय ऑलवेज प्रिफर टू वर्क विथ नोन पीपल. सर काय शाहरुख सोबत पहिला सिनेमा केल्यानंतर त्याने मला बऱ्याच सिनेमांसाठी विचारलं, पण मी म्हणालो नाही, कॅरेक्टर चांगला असेल तर बोलव. तेव्हापासून मी हास्य जत्रा करतोय. का? तेव्हापासून मी हास्य जत्रा करतोय. का? कारण तुम्हाला दुसरं कोण विचारतच नाही. ए म्हणजे जर तुमच्या हास्य जत्रेच्या स्टेट एवढे असते की नाही, कोण विचारणार दुसरं? हा. आणि करोना काळात कुठलं शूटिंग चालू होतं दुसरं तेव्हा? फक्त हास्य जत्रेचं शूटिंग चालू होतं. कोण विचारणार दुसरं नाही, ते तुम्हाला? आहेच, ते एक कारण आहेच, पण आणखी एक कारण आहे, ते म्हणजे कॅरेक्टर. मला माझ्या मनासारखं कॅरेक्टर मिळत नव्हतं, जे तुझ्या सिनेमामध्ये मिळालं मला. आहे का नाही? राईट. मला रोल आवडला, मी म्हटलं मी पिक्चर करणार, पण मी डायलॉग वाचले. काय डायलॉग लिहिलेत मला सांग. काय? कोण आहे तुझा डायलॉग रायटर? कोण आहे? बोलव जरा त्याला. सत्या भांबावल्यागत काय करतेस? तूच केला ना पिक्चर? हो. ये की मग सर बोलवते ती. सर मीच लिहिलंय सर. कथा पटकथा संवाद सर मी लिहिलंय. कथा पटकथा संवाद असा बोलतो तुझा डायलॉग रायटर. ह्याने लिहिलंय. ती बोलते तसं, पण लिहिते म्हणजे 1 नंबर. कोण आहे ती? कोण आहे? दत्तू मांडलेकर. कोण आहे? दत्तू मांडलेकर. चिन्मय मांडलेकर कोण तुमचे? नाही, कोणी नाही. हा. आपण त्यांना मी 2-3 पिक्चर लिहून पाठवलेत.
तू पाठवलेले हो पाठवले काय म्हणाले ते नाही त्यांनी मेसेजच नाही बघितला माझा ही लायकी आहे तुझी कोण आहे हा काय वाक्य लिहिले त्याने एक वाक्य याने असं लिहिलेलं आहे की सुंदरा तुझ्या व्हटांवरच्या तिलावर माझा दिल आलाय माझा कालीज घायल झालाय मिठीत घे कशात जायचंय मी सर मिठी हा कुठला शब्द आहे मला सांग मी कशात जायचंय मला सांग सर रोमॅन्टिक डायलॉग आहे ना रोमॅन्टिक डायलॉग बावळेट तुझ्या बापाने लिहिला होता रोमॅन्टिक डायलॉग असा हा काय काय तिलावर व्याकरणाला तिलांजली दिली आहे याने तिलांजली नाही सुंदरा तुडवेन ना तुला आणि रोहित तुम्हाला काय नरेट केलं होतंस यार कोण असतो मी शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेला आमदार मग त्याची भाषा किमान प्रमाण भाषा असायला हवी की नाही हो सर ते काय सर आम्ही नॉन मॅट्रिक आहे ना सर त्यामुळे आमची गावची भाषा लिहून टाकली त्याच्यात असं तू बस तू मांडले कर बसा सर मी काय म्हणते तुम्ही घ्या की तेवढं तुमच्या भाषेत करून घ्या की चालतंय मला करा सर काय आम्ही पोरा मिळून ठरवलंय बाबा पिक्चर करायचा पहिलाच पिक्चर आहे आमचा आणि लय वर्ष झालं तमाशावर पिक्चरच आला नाही हो म्हणलं दुसऱ्या कोणीतरी करण्यापेक्षा आपणच आधी करू आहे की नाही पिक्चर म्हणजे असं करतो नाही बघाच मी आता सहा गाणी ती सहा अजय अतुलनं केली ती कोणी केली अजय अतुल अजय अतुल म्हणजे द ग्रेट म्युझिशियन नाही ते नाही मग हे आमच्या गावातले अजय अतुल आहेत गावातले अजय अतुल अजय मोठे आणि अतुल गोस्वामी काय संगीतकार आहेत काय गाणी करते ती कमाल. आमच्या हिरोईनीवर एक गाणं केलंय कुठलं? एक नंबर गाणं सुंदरा टाक 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 सुंदरा टाक 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 सुंदरा कान मारी भिकाऱ्यांनो ए काय कुठलं गाणं आहे आणि हे काय आहे हे काय आहे हा ही काय स्टेप आहे सुंदरा हे गाणं तुमचं ओरिजिनल आहे ही म्युझिक तुमची ओरिजिनल आहे म्हणजे काय तवन आमच्या अजय अतुलने केलंय मी स्वतः होतो रेकॉर्डिंगला तो जण तिथं डबडी वाजवत होती तर अरे मरशील रे नरकात मरशील काय चाललंय हा अजय अतुलने संगीत केलंय मांडलेकरने तुझा सिनेमा लिहिलाय मग? सुंदरा गाणं केलंयस तू कोण आहेस रोहित ओक मग तू रोहित ओक आहे मग हा तुझा असिस्टंट काय मंजू आहे हाय खरंच आहे तर ह्याचं नाव माणूस आहे की नाही मी ह्याला मंजूच म्हणतो मग तो तिकडे कोपऱ्यात एक डीओपी उभा आहे तो कोण आहे हेमंत मेमाने एक मिनिट मला या सिनेमात काय म्हणून कास्ट केलंय आता तुम्ही नीट केलं तर तुम्हाला क्वार्टर म्हणेन मी तोडीस तोड झालं पाहिजे अरे पण तोडीस तोड नाही झालं तर मग क्वार्टर बोलणार नाही तुम्हाला अरे बिनलाजा एवढी मोठी मोठी नावं घेतली आहेत तू त्या दर्जाचं काम करणार आहेस का म्हणजे काय तवन पिक्चर एक नंबर करणार आहे मी मग? अरे पिक्चरचं नाव सुद्धा तसंच आहे काय सुंदरामुखी हा रेफरन्स होता मला का नाही कळलं तेव्हा मी का सिनेमा साईन केला असेल हा सुंदरामुखी असा ना यार ए का करतोयस तू हे कशासाठी का म्हणजे ह्यासनी टफ फाईट द्यायची आहे मला बघाच तुम्ही आता हेकडं प्रसाद ओक हेकडं रोहित ओक हेकडं चंद्रमुखी हेकडं सुंदरामुखी बघाच फक्त लोकांनी बी कळलं मग काय कळणार आहे लोकांना कळल त्या दिवशी मग कळल काय चंद्रमुखी ज्या दिवशी येणार का नाही त्या दिवशी सुंदरामुखी बी येणार मग बघाच तुम्ही फक्त लोक कुठं गर्दी करते सुंदरामुखी म्हणजे गर्दी म्हणजे अरे माझा नंबर आहे अरे 15 तिकीट 16 गर्दी नुसती गर्दी सगळे नुसतं एवढंच बोलणार सुंदरामुखी 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 सुपरहिट पिक्चर एका दिवसात पिक्चर झाल्या त्याच दिवशी संध्याकाळी पार्टी शूटिंग सुरू करूया शूटिंग चकना
रेडी आहे का तू रेडी आहे की मी हे असं रेडी आहे कोण आहेस तू सर सुंदर आहेस ना हा असं सॉरी अरे काय आदब पाहिजे कसं अंग असं हा असंच यायचं बरं का हा त्यासनी सुद्धा कॉम्प्लेक्स आला पाहिजे असंच करायचं हा. कोण त्यांना आहे? कॉम्प्लेक्स यायला ती कोण आहे? कोण आहे म्हणजे चेतना खानविलकर तिचं वर्कशॉप घेऊन तयारी केली मी तिला चेतना खानविलकर आहे आमची ती होय हे वजन वाढवायला की नाही 1 वर्ष लागलंय आणि मी आता दोन्ही बाजूला नाक टोचले पण मी नाही सांगितलं कुणाला नाक टोचलं आपल्याला सवयच नाही हा असू दे ग असू दे गरज नाही वरनं तो बघतोय शेवटी हा कळलं का होय घुबड तोंड्या सुरू कर. सुरू कर सर पिक्चर 1 नंबर झाला पाहिजे हॅसनी टफ कॉम्पिटिशन आहे हा 1 नंबर झाला पाहिजे बरं का सीन पाठ आहे ना तुमचा सगळं माहितीये मला जा. हा, इथं- मला माहितीये मी इथे बसलेलो असतो सुंदरा इथे बसलेली असते. मी ढ्याका टाकून मागणं सॉरी सगळं माहितीये ढेंगाई टाकलेल्या असतात. मी प्रेमाची कबुली देतो तिला मिठीत घेतो. आय नो जा जरा Baby, बस असं. अजिबात काळजी करायची नाही. मिठीचा सीन आहे अवघडायचं नाही. मिठी मार म्हटलं की मिठी मारायची. अशी मिठी नाही मारायची बिनधास्त मिठी मारायची. कसं आहे लक्षात घे बऱ्याच हिरोईन्सचं करिअर कुठे संपतं माहितीये हिरोला दादा म्हणतात तेव्हा. तेवढं आहे त्यामुळे दादा म्हणायचं नाही प्रिच म्हणायचं प्रिच. पृथ्वीचा शॉर्ट फॉर्म आहे सोपं पडेल प्रिच या. नाही पण आणि जर छान काम केलंस तर मुंबईला घेऊन जाईन आणि वेगळा सिनेमा देईन. काय सांगताय खरंच की काय थँक्यू ठीक आहे जाऊ दे चल सुरू करूया. करायचं ना सुरू सर हो मी आम्हाला मास्तर हा चला रोल ए शाण्या त्या तुझ्या मिमाने मास्तरांना सांग आधी कॅप काढ. काढ याच्या बापाने काढली होती अशी कॅप. कॅमेराची कॅप काढायला सांग. टफ देतोय त्यांना. सर रेडी आहे ना हा चला हा रेडी रोलिंग रोलिंग हा उद्या चला हा चालू आहे सर रोलिंग चालू आहे सुंदरा कोण आहेस तू का आली आहेस माझ्या आयुष्यात. यांनी बोलवलंय डायलॉग घेतो. डायलॉग आहे माझा. हा कोण आहेस तू का आली आहेस माझ्या आयुष्यात. सुंदरा तुझ्या ओठांवरच्या तिळावर माझं हृदय घायाळ झालंय. माझ्या मिठीत ये. नाहीतर एकेकाच्या कानाखाली असं गोचिड काढीन जी म्या दिन टाक. चाल एकेकाच्या कानाखाली गोचिड काढीन जी म्या दिन टाक. मी मागू एक शूटिंग लांबवायचंय शूटिंग सुरू आहे. बत्तशा
काय बोलायचं ती माझ्याशी बोल ह्याच मी दाखवू नको तुझा मॅटर नाही मला तुझ्याशी बोलायचं पण नाही हा? मी माझ्या लवरला घेऊन जायला आलोय जी देन टाक तुझी लवर असेल तिकडे तुझ्या माळ्यात इथं ती माझ्या पिक्चरची हिरोईन आहे ती चत्ता खानविल करायची अरे ते माझी लवर आहे हा? ह्याचे तू आपल्याला इथं थांबायचं नाही जाऊ जी देन टाक थांब की गौऱ्या. गौऱ्या गौऱ्या मी तुला अगोदरच बोलली होती की नाही काय तू आपला पहिला प्यार हायस पण आपला क्रश सिनेमा हाय अरे आपल्या गावात शूटिंग चालू होतं मी कशाला चान्स सोडू अरे सिनेमा आज आहे नंतर काय अगं नंतर तुला माझ्यासोबतच राहायचं आहे जी देन टाक गौऱ्या काय चाललंय का नाही नाही गौऱ्या तसं नाही हाय हे सर आहेत की नाही हे सर मला बोलले हित्तचं माझं काम चांगलं झालं की नाही हा. ते मला मुंबईला नेणार आहे सर घेऊन जाणार काय म्हणलं तुला ती मुंबईला मुंबईला घेऊन जाणार हा. आहे म्हणजे इथं आंबा पिकवायचा आम्ही रस खायचा तुम्ही हा? बघ मित्रा हे काय उदाहरण आहे मला कळलं नाही तुला कळत थोड्या वेळात थांब जरा लहान तू आता देन टाक मुर्दाच पाड तू. भिऊ नका याचा मुर्दाच पाड तू आता. भिऊ नका भिऊ नका हा. सर भिऊ नका मी आहे की नाही एक नंबर मी आहे की नाही मी आहे की नाही ए बत्ताशा काय? नाटक करू नकोस हा गण खाली घे गन खाली जात नसते लक्षात ठेव गौऱ्या बंदूक खाली घे पाहुणा येते दुसऱ्या कामासाठी आले तिकडे बंदूक खाली घे. नाही करशील काय करशील तुझी गौऱ्या शेवटचं सांगतोय बंदूक खाली घे पहिलं सांगितलं तरी ऐकणार नाही जी देन टाक पोरांनो हा. काढा काढा आता होऊन जाऊ दे मग ए, गौऱ्या ह्यो रोहित्याचा घोडा आहे हा एकदा का लोड झाला का नाही रक्तात घुसल्याशिवाय शांत होणार नाही बर ठीक आहे ह्यो तुझ्या पिक्चरचा हिरो आहे ना हा ये टाकतो मारून बघू कसा पिक्चर करतो अरे भिऊ नका तुम्ही पिक्चर होणार ना आत्ताच हितच होणार हा? आणि तो बी तुझ्या लवरलाच घेऊन होणार अच्छा तू माझ्या लवरला टच करणार होय कसं करू एका गोळी तुझा मेंदू बाहेर करतो बघ ए, हा. चल ए, चल काय? बत्ताशा नको सांगूस ह्यो माझा हिरो आता लवरला हातच नाही लावणार तिला किस बी करणार मारायला करतोय की एक मिनिट तुम्ही भिऊ नका मी आहे ना इथं तुला टच करणार आहे तू टच करून तर बघ जी हे बघ उग भ्या जाऊ नकोस कसला भ्या मस्तीत कुस्ती नको चाल रे गौऱ्या सांगून ठेवतोय मग माझा घोडा आहे आणि तुझं थोबाड आहे करायचं सीन इथं कर. चल, बस खाली मी म्हणे मास्तर हा चला रोल 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 आपण तिथं सीन करूया काय सीन हा हा जाऊ चल, तिथं चल, ठरलंय चल. टच ए नाही गौऱ्या करणार. ए गौऱ्या तुला इकडे आवडा. इकडे बंदूक तुला खाली आवडा, गौऱ्या. ए बंदूक खाली कुठं बी जाजी रोलिंग आहे ना रोलिंग कंटिन्यू सर रोलिंग आहे बरं का इथे बसून करू नीट असंच करू नका लगा टफ फाईट कसं करणार मी नीट करा हा हा चला ऍक्शन सुंदरा तुझ्यावर दिल आलाय माझा डायलॉग चेंज करते ना तुला आता सांगून ठेवतो हा नाहीतर तुझं ब्लड काढून ना पेनात टाकून त्याच्याने पिक्चर लिहिन मी मारे ना ए माकडा तुला लगा मांडलेकर नाव दिलं की माज करायला लागलं तुझं लगेच माझं डायलॉग बस तिकडे खाली माझं डायलॉग ग बस तिकडे खाली करते बंदूक चला सु अरे काय करते तुला गोळी घालून बरं का मी मारली बिटी मारली अरे बिटी मारली ए! तुम्ही आला आता तुम्ही आला आता जगत नसतंय सर तुम्ही सीन करा ऍक्शन चालू आहे करा तुम्ही सुंदरा कोण आहे तू, सुंदरा चालू ठेवा. सुंदरा खाली माझ्या आयुष्यात विराज तुझ्या ओठांच्या तिळावर माझा दिल गौरव भाई का सॉरी हे आधीच करायला पाहिजे होतं तुझ्या ओठांच्या तिळावर माझा दिल आलाय सुंदरा लागली असतील मला आता खाली बसा मला तुमच्या आईला
तुझं काय चाललंय मध्ये मध्ये ना गोळ्या चुकवतीये. खड्ड्यात गेला तुझा सिनेमा. नाही करायचा मला सिनेमा. सर तुम्ही करा की. मारा मला गोळ्या मारा. मला मारून टाका. मी पुढे चालतो. मला मागून गोळ्या मारा. याच्यातून पण निघते गोळी. हे आधी कळायला पाहिजे होतं. तुम्हाला नंतर दाखवतो. तुम्ही याला सावते आता. ऐक. तुम्ही याला. एकदम धिंगाण परफॉर्मन्स. सुंदरामुखी सुद्धा आम्हाला खूप आवडली. जोरदार टाळ्या. क्या बात है, क्या बात. या स्किट नंतर कमेंट्स ऐकण्यासाठी आम्ही सगळेजण खूप उत्सुक आहोत. तर प्रसाद ओक, तुला मला किती टफ द्यायची असेल ना रोहित, तरी मला तुला मिठीच मारायची. मला प्रचंड प्रचंड अभिमान वाटतो या क्षणी की या मंचावरच्या सर्वोत्तम 5 प्रहसनांपैकी एक प्रहसन हे आणि ते माझ्या सिनेमाचं आहे. ये बात. आणि तुम्ही सगळ्यांनी चंद्रमुखीला, चंद्रमुखीमधल्या गाण्यांना, त्यांमधल्या प्रसंगांना, त्यातल्या डायलॉग्सला तुम्ही एवढी मोठी पावती दिलीत की मी समाधानाने भरून गेलो या क्षणी. आणि या मंचाचा, या माझ्या पूर्ण कुटुंबाचा मी शतशः आभारी आहे. टोटली आर प्लेजर. थँक्यू. कोठारेंना विचारूया की त्यांना ही सुंदरामुखी कशी वाटली. आउटस्टँडिंग यार. म्हणजे माझा जबडा दुखायला लागला आता. मंडळी, एका लेखकामुळे दुखावल्या गेल्यात काही लोकांच्या भावना. तुमच्यासमोर हा हटके परफॉर्मन्स घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले सगळे अमली हास्यवीर. हो अहो का आता संपादक साहेब हो, आता काय कोणाला कशी काय कधी प्रसिद्धी मिळेल काही सांगता येत नाही ना हो. अरे आता 4 शिव्या काय पडल्या मला, बातम्या काय छापल्या गेल्या, TV वर काय बातमी आली आणि जगाला रवी किरण बडगुजर नावाचा एक लेखक आहे बाबा याची जाणीव झाली. नाही छे कसलं काय. अरे साभार परत आलेल्या साहित्यातली एक कथा मी सोशल मीडियावर काय टाकली, एवढा गदारोळ व्हावा. नाही एक मिनिट. मी का म्हणून माफी मागायची त्यांच्याबद्दल काय लिहिलंय मी त्यांच्याबद्दल नाही ना. मग तेच तर म्हणतोय मी. गैरसमज हो, फक्त गैरसमज. काही घालू दे शिव्या. छेच घालू दे हो. मी घाबरलेलो आहे हो. हां नाही एक माणूस आहे, म्हणजे एक हवालदार त्यांनी पाठवलेला. छे व्हॅन वगैरे पाठवलेली नाही आहे, एक हवालदार आहेत. हो घेतो, काळजी घेतो. हो नाही मी सांगायला म्हणजे कथासंग्रह आहे माझ्याकडे. हॅलो साहेब चहा घ्या. हो धन्यवाद. साहेब तुमचं लग्न नाही झालं का हो? नाही झालेलं. वहिनी असत्या तर बरं झालं असतं. चांगला चहा मिळाला असता. अतिशय गलिच्छ चहा बनवता तुम्ही. परत नका बनवू प्लीज. राहू द्या. लग्न नाही झालं म्हणजे मुलगी नाही मिळाली म्हणून का दुसरी काही लफडी? तुम्हाला काय करायचं? मला काय करायचंय? तुम्ही प्रोटेक्शनसाठी आलात ना हो, हे इथे. काय? मग ते करा ना. इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नका तुम्ही. रवी किरण अण्णा सगळ्यांचा. भोसले अरे अहो अण्णा साहेबांची माणसं आली आहेत बिल्डिंग मध्ये शिरतायत. काहीतरी करा साहेब, काहीतरी करा. मला एखादी लपायला जागा सुचवता का? अहो
तुम्ही पोलीस आहात ना, तुम्ही काय लपताय? मला लपवा कुठेतरी, माझं प्रोटेक्शन करा ना. तुम्हाला घेऊन लपलो असतो. काय हो, तुम्हाला घेऊन नका लपू. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर जा, काहीतरी करा तुम्ही. हे बघा पोरानो, ऐका थांबा. मी हे बघा, मी तुमच्या बापाच्या वयाचा आहे. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो. कसं आहे माहिती आहे का, इथे ना यांच्या प्रोटेक्शनसाठी मी एकटाच आहे. एकटा आहे सांगू नका. तुम्ही थांबा ना, ही भोजनाची स्ट्रॅटेजी आहे. थांबा. ओके. हां, मी इथे एकटाच आहे. हां, तर तुम्ही कुणीतरी दोघे तिघे फक्त आत आहे आणि विषय पूर्ण करा. कळते तुम्हाला? तुम्ही जा रे, आम्ही बघतो त्याच्याकडे. कुठे आहे कुठे ती बेन? कोण? कुठे ए बेन आहे? नाही माझा लावले माझा लाय का? मला माझं भोजने. कुठल्या हाताने लिहितेस? मी हाताने नाही लिहित. मी कुठल्या हाताने लिहितोस? तू आमच्या अण्णांचा आणि मनीषा मॅडमचा अपमान केला, सोडणार ना तुला? भोजने करा ना काहीतरी. आता तुम्ही या बाजूला या ना. करा ना. तुम्ही बसा ना, इथे बसा. या यात बसा. 2 मिनिटं. काय तुम्ही पेट्रोल पिऊन आलात का हो? आग ओकूनच बोलताय. या. बसा. तुम्ही करा. आता मी मला सांभाळ. नाही जेवढं झेपतो तेवढं करतो. या. तुमचं मारायचं ठरलंय? हो ठरलंय ना? हा. आता मला सांगा, कसं मारणार? कसं मारणार? कसं मारणार? तुम्ही 2 मिनिट थांबा ना. तुम्ही भोजनाची स्ट्रॅटेजी पूर्ण ऐकलेली नाहीये. इथे बसा तुम्ही. मी बसतो. एकच मिनिट. हां, आता मला सांगा, तुम्ही यांना कसं मारणार? कानाखाली मारणार. उत्तम. हा. शूटिंग कोण करणार? शूटिंग कशाला? कसलं शूटिंग? हो मामा शूटिंग हा विचार वाटतोय. शूटिंग कशाला पाहिजे? ते बोलतायत शूटिंग असं नको. नाही. उद्या तुम्ही यांना मारलं याचा पुरावा काय? अरे रे मामा बरोबर बोलतोय. काय बरोबर आहे? आपण त्याला मारलं आणि अण्णा म्हटले खरंच मारलं का? आता आपल्याकडे काय प्रूफ आहे? बरोबर आहे. शूटिंग केली बने शूटिंग दादा नको शूटिंग. ते खरंच शूटिंग करता. मी सांगतो अण्णांना ना मला मारलं म्हणून. नाही मी शूटिंग सांगतो कर अण्णांना. तू. मी पहिला हाणतो. कर रे. 2 मिनिट थांबा. दिसतो का? आता पण मला सांगा, हा व्हिडिओ करून तुम्ही तुमच्याकडेच ठेवणार का न्यूज चॅनलला देणार? हा, काय ऑप्शन्स देताय तुम्ही भोजने? कसले ऑप्शन्स आहेत हे? नाही पण तिकडे काय आलं म्हणजे न्यूज चॅनल कशाला भाऊ? अरे कशाला म्हणजे? उद्या जगाला कळलं पाहिजे तुम्ही कोण आहेत. तिकडे अमेरिकेत बसलेल्या माणसाला घरी बसून कळेल की तुम्ही यांच्या तोंडाला काळं फसलं, यांना असं मारलंय. किती फेमस व्हाल तुम्ही. कळते तुम्हाला? चालते की मग शूट कर. मला घे, हा? काळ फासलं पाहिजे. अरे. अर्थन बायाना आता काळ फासायचं म्हणतो आपण. काळ आणलं नाही ना, नुसतं मारायला ठरलं होतं आपलं. कसं काय करायचं मग आता? मग तुम्हाला अंडी चालतील? अंडी हा चालते. चालतील. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात भोजने? अर्थात तुमच्या बाजूने. मग तसं मला पण वाटू द्या ना, तुम्ही माझ्या बाजूने आहात ते. तुम्हाला या सगळ्या प्रयत्नाच्या शेवटी नक्की वाटेल मी तुमच्या बाजूनेच होतो. हा, ठरलं. ए बाबा, तुमच्यातलं कोणीतरी इथे आज जा, फ्रीजवरती अंडी ठेवली आहेत, ती घेऊन अंडे का? जा बा ना, अंडी घेऊन जा. जा. हा. सगळे ठरलं. हे एक बरं झालं. आता फक्त माझा शेवटचा प्रश्न. काय? म्हणजे तुम्ही साहेबांना असंच मारणार का त्यांचे कपडे काढून मारणार? भोजने, ही काय स्ट्रॅटेजी आहे तुमची? नाही सगळे कपडे काढू. हा, ठीक आहे. मी अरे, करतो. स्वतः मीच काढतोय. करतो. हा, घ्या, मारा. इथेच मारा. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.